नमस्कार, मी विजयलक्ष्मी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत मस्त अशी चमचमीत अंड्याची चटणी किंवा आपण त्याला अंड्याची भुर्जीसुद्धा म्हणतो। तर त्यासाठी अगोदर आपण लागणारे साहित्य बघूयात। तर इथे मी साहित्य घेतलेलं आहे। तर त्यासाठी इथे आपण 6 अंडे घेतलेले आहेत। तर आपण 6 अंड्याची भुर्जी करणार आहोत। तर त्यासाठी इथे एक 4 मीडियम साईजचे कांदे मी चिरून घेतलेले आहेत। 3 मीडियम साईजचे टोमॅटो चिरून घेतलेत। 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, अर्धा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, हाफ टीस्पून हळद, मीठ आणि इथे 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि इथे तेल घेतलेलं आहे। तेल 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल आपल्याला लागेल तसं टाकायचं आहे। तर आता मी रेसिपीला सुरुवात करते। तर इथे मी गॅस ऑन केलेला आहे आणि आता कढई ठेवलेली आहे त्याच्यावर। तर आता कढई थोडीशी आपल्याला गरम होऊ द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तर इथे तेल गरम झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि आता 2 ते 3 मिरच्या आपल्याला कट करून टाकायच्या आहेत। मी साहित्यामध्ये दाखवायला विसरले होते। आणि आता थोडंसं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि आता कांदासुद्धा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। मीडियम गॅसवर आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि राहिलेलं मीठ मी नंतर टाकणार आहे। आणि आता कांदा आपल्याला मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचा आहे। थोडासा आपला गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला छान त्याला परतून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये हाफ टीस्पून हळद टाकून घेते आणि आता हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आणि आता आपल्याला गरम मसाले टाकायचे आहेत, मिरची पावडर, काळा मसाला आणि गरम मसाला आणि आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तिखट आपल्याला जसं लागेल तसं टाकायचं आहे। तर छान परतून घेतल्यावर आपल्याला याच्यामध्ये आता टोमॅटो टाकायचा आहे आणि आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर इथे आता व्यवस्थित परतून झालेलं आहे। तर आता आपण एक 2 ते 3 मिनिटं वाफ देऊन घेणार आहोत, म्हणजे टोमॅटो व्यवस्थित शिजतील आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला ठेवायचं आहे। तर इथे 3 मिनिटे झालेले आहेत। हे बघा तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान शिजलेले आहेत। थोडंसं त्याला आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे टोमॅटोला, म्हणजे छान व्यवस्थित मिक्स होतील। तर अशा प्रकारे मी आता व्यवस्थित त्याला मॅश करून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला याच्यामध्ये अंडे टाकायचे आहेत। तर आता मी अंडे टाकून घेते तर इथे आपले सगळे अंडे टाकून झालेले आहेत। तर आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं नाही, अगदी थोडंसं आपल्याला मिक्स करायचं आहे, थोडं हलवून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला अंड्याला वाफ देऊन घ्यायची, त्याच्यामुळे अंडे शिजतील आणि आपण नंतर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर इथे 5 मिनिट झालेलं आहे। हे बघा अंडं थोडंसं शिजलेलं आहे। आता आपण थोडंसं हलवून घेऊयात आणि जास्त जोरात हलवायचं नाही, अगदी हळूवारपणे आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे अंड्याच्या गाठी राहतात आणि अंडं जास्त बारीक होत नाही। अशा प्रकारे आपल्याला अगदी हळूवारपणे हलवून घ्यायचं आहे आणि आपण अजून एकदा एक 2 मिनिट अजून वाफ देऊन घेऊयात, म्हणजे अंडं व्यवस्थित शिजेल। तर इथे 2 मिनिट झालेलं आहे। हे बघा पाहू शकता तुम्ही, छान आता अंडं आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आता व्यवस्थित हळूवारपणे आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्या गाठी आपल्याला जास्त फोडायच्या नाही आहेत। थोड्याशा चटणी किंवा भुर्जी असली की आपण त्याच्यामध्ये थोड्याशा गाठी असतात, ते खातानासुद्धा छान लागतं, त्याच्यामुळं त्या ठेवायच्यात आणि अगदी हळूवारपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि शेवटी आपल्याला इथे कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपली मस्त अशी चमचमीत आणि टेस्टी अंड्याची चटणी, आपण त्याला अंड्याची भुर्जी म्हणतो, तर इथे तयार झालेली आहे। आणि आपण ही अंड्याची चटणी किंवा अंड्याची भुर्जी आपण चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकतो, खूप छान लागते आणि ही अंडा भुर्जी पावाबरोबर तर खूपच मस्त लागते। तुम्ही पण नक्की अशा प्रकारची अंडा भुर्जी नक्की करून बघा, ही अंड्याची चटणी नक्की करून बघा। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा।
तर आपण नंतर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. थँक्यू. धन्यवाद.